सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या ठक्कर बस स्थानकात मद्यपीकडून जाळण्यात आलेले स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 3 दिवसानंतर उपचारादरम्यान स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी 21 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ठक्कर बस स्थानकात मद्यपी टवाळखोर शुभम जगताप पुन्हा एकदा आला. यापूर्वी देखील तो रोज या ठिकाणी येत मद्यप्राशन करत महिलांची छेड काढत छोट्या मोठ्या चोऱ्या करत असत. दरम्यान महिनाभरापूर्वी स्वारगेट बस स्थानकातील घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिकमधील बस स्थानकांमधील वास्तव्याचा ग्राउंड रिपोर्ट एका न्यूज चॅनलनं केलेला होता. याच न्यूज चॅनलच्या कॅमेरामध्ये हाच मद्यपी शुभम जगताप कैद झालेला होता. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्न विचारला असता त्यानं उलट उत्तर दिलेले होते आणि त्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेला होता आणि त्यामुळे ठक्कर बस स्थानकातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मद्यपी शुभम जगताप मद्यप्राशन करून स्वच्छतागृहाजवळ आलेला असताना स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांनी त्याला हटकले. तू इथे येत जाऊ नको, तुझ्यामुळे आमची बदनामी होती. दरम्यान त्याला हकलून दिल्यानंतर काही वेळातच शुभम जगताप पुन्हा एकदा आला. प्लास्टिकच्या पिशवीत त्याच्या हातात पेट्रोल होते. त्याने स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत यांच्या अंगावर हे पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. यात ते गंभीरत्या जखमी झालेले होते. 3 दिवस त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या गेहलोत हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांची लहान मुले, त्यांची पत्नी हे आता अनाथ झालेले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.